सुकन्या समृद्धी योजनेबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण एक अशीही योजना आहे जी मुलीच्या जन्मापासूनच कुटुंबाला आर्थिक मदत करते. कोणती आहे ती योजना जाणून घेऊयात. तर ती आहे बालिका समृद्धी योजना. ही योजना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी असून मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यावर भर देते. आता पाहूयात या योजनेच्या पात्रतेचे निकष. मुलीचं वय हे 18 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असावं. तुम्ही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील असावे. एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि मुलीचं जन्म प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. या योजनेतून काय फायदे मिळतील तर या योजनेत तुमच्या मुलीला 2 प्रकारचे फायदे मिळतात. मुलगी जन्माला आल्यावर तिच्या कुटुंबाला 500 रुपये मिळतात. मुलगी शाळेत प्रवेश घेतल्यापासून ते 10वी पर्यंत प्रत्येक वर्गासाठी तिला शिष्यवृत्ती मिळते. 1ली ते 3री दरवर्षी 300 रुपये, 4थीला 500 रुपये, 5वीला 600 रुपये आणि 6वी ते 7वी दरवर्षी 700 रुपये, 8वीला 800 रुपये, 9वीला आणि 10वीला दरवर्षी 1000 रुपये मिळतात. ही सर्व रक्कम मुलीच्या नावावर बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेल्या खात्यात जमा केली जाते. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर आणि 10वी पास झाल्यावर तिला जमा झालेली संपूर्ण रक्कम व्याजासकट काढता येते. आता अर्ज कसा करायचा तर ग्रामीण भागात तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा एकात्मिक बाल विकास सेवा केंद्रातील अधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधू शकता. शहरी भागात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अर्ज मिळू शकतो. आवश्यक कागदपत्रांमध्ये मुलीचा जन्मदाखला, बीपीएल प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, पालकांचं ओळखपत्र आणि बँक पासबुक इत्यादींचा समावेश आहे. मग लवकरात लवकर तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करा आणि अशाच फायद्याच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत मनीला नक्की फॉलो करा.